आजचा दिवस भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खूप भावनिक आहे, कारण आज विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। हो, तोच विराट कोहली ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये भारताला नव्या उंचीवर नेलं। तोच विराट ज्याच्या जोशात, जिद्दीत आणि झुंजार वृत्तीत संपूर्ण संघाने लढणं शिकलं। चला तर पाहूया विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटचा प्रवास। नमस्कार, मी पल्लवी, स्वागत आहे तुमचं इब्लिशच्या या व्हिडिओमध्ये। साल होतं 2011। भारताचा एक तरुण फलंदाज वेस्ट इंडिज विरुद्ध आपला पहिला टेस्ट सामना खेळतो। त्यावेळी कोणीही विचार केला नसेल की हाच खेळात पुढे जाईल। टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा चेहरा बदलेल, पण विराट कोहली काही साधा खेळाडू नव्हता। त्याच्या डोळ्यात देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची आग होती। सुरुवातीचे काही सामने मध्यम स्वरूपाचे होते, पण जसा जसा वेळ गेला तसतसे विराटने स्वतःला घडवलं, कमकुवत बाजू सुधारल्या आणि एक जबरदस्त फलंदाज बनला। ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये, दक्षिण आफ्रिकेत जिथे खेळणं भारतीयांसाठी नेहमीच कठीण असायचं, तिथं विराटने शतकं ठोकली। त्याने दाखवून दिलं की भारत केवळ घरच्या मैदानावरच नव्हे तर जगभरात जिंकू शकतो। 2014 मध्ये धोनी टेस्टमधून निवृत्त झाला आणि विराटच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आली। कोहलीने या जबाबदारीला एक संधी मानली। भारतीय संघात फिटनेस, आक्रमकता आणि विजयाची भूक यांचं एक नवं युग सुरू केलं। त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले। ऑस्ट्रेलियामधील पहिला टेस्ट सिरीज विजय, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर व्हाईट वॉश आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल पर्यंतचा प्रवास। विराटच्या बॅटमधून निघालेल्या 30 टेस्ट शतकांनी आणि 9000 पेक्षा जास्त धावांनी तो फक्त रेकॉर्डसाठी नव्हता, तर प्रत्येक धावेसोबत त्याने क्रिकेट प्रेमींच्या हृदयात एक खास जागा निर्माण केली। आज जेव्हा विराट कोहली टेस्ट क्रिकेटला गुड बाय म्हणतो आहे, तेव्हा फक्त एक पर्व संपते, पण त्याने दिलेलं योगदान, त्याचे संघर्ष, त्याचे विजय क्षण हे सगळं कायम इतिहासात कोरलेलं राहणार आहे। विराट कोहली म्हणजे एक युग, एक प्रेरणा आणि टेस्ट क्रिकेटमधील भारताचा शेर। धन्यवाद विराट, तू आमच्यासाठी नेहमीच किंग कोहली राहशील।